संपर्क साधला त्यावेळी लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांनी संपूर्णतः तो परिसर जो आहे तो भरलेला आहे। अद्यापही आपण पाहतोय पोलिसांकडून आपल्याला जेवढी माहिती मिळते त्या अनुषंगाने ही संपूर्णतः घटना जी आहे ती 9:15 घडलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सध्या जिशान सिद्दीकी आणि अभिनेता संजय दत्त देखील लीलावती रुग्णालयामध्ये आहेत। मात्र एकूणच पोलिसांचा आता कशा पद्धतीत तपास असणार आहे, कशा पद्धतीत ह्या सगळ्याच आरोपींकडे पोलीस कशा पद्धतीत कारवाई करतात किंवा मग यामध्ये कशा पद्धतीत राजकारण्यांचा कोणी आहे का हात हे देखील पाहणार आहेत। सध्या आपण पाहतोय जिशान सिद्दीकी आणि संजय दत्त हे दाखल आहेत। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हे देखील तातडीने लीलावती रुग्णालयात। मीनाक्षी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। यावेळेला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते बाबा सिद्दीकी यांच्यावरती, त्या हॉस्पिटल परिसरामध्ये ते देखील दाखल झालेले आहेत। माध्यमांना ते प्रतिक्रिया देतात का या घटनेसंदर्भात? काय त्यांची पहिली प्रतिक्रिया? लोकशाही मराठीवरती सगळ्यात आधी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। रुग्णालय परिसरामध्ये ज्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत त्या क्षणाची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय आणि बाबा सिद्दीकी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण यावेळेला पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावरती देखील ताण असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे घडलेली घटना त्या संदर्भातलं सविस्तर वृत्त देखील स्वतः देवेंद्र फडणवीसच अगदी काही क्षणामध्ये माध्यमांना देण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। बाबा सिद्दीकींच्या गोळ्या झाडून हत्येसंदर्भातली बातमी आल्यानंतर मात्र अनेक राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालय परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। माध्यमांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता थेटपणे रुग्णालयामध्ये प्रवेश करत असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। तर बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि माध्यमांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलेलं आहे आणि प्रतिक्रिया न देताच ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। माध्यम प्रतिनिधी देखील सातत्यानं या संदर्भातले अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असल्याचं आपण पाहतोय। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट ते रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। या क्षणी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रामधील मुंबईतल्या वांद्रे परिसराकडे। कारण बाबा सिद्दीकी एक मोठं राजकीय नेतृत्व, राजकीय व्यक्तिमत्व आणि त्याच व्यक्तिमत्वाची हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर मात्र सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते देखील आता अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या घडीची सर्वात मोठी बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली येते। अजित पवार यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची मोठी बातमी। मध्यरात्रीपर्यंत अजित पवार मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि अजित पवार मुंबईकडे रवाना झाल्याचं देखील वृत्त आहे। बाबा सिद्दीकी अजित पवार यांचे अतिशय निकटवर्ती आहेत आणि त्यांच्यासाठीच त्यांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय। स्वप्नील आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, अजित पवारांनी देखील तातडीने मुंबईची धाव घेतल्याचं कळतंय। तर बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं रुग्णालयात दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे अजित पवार यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत मुंबईकडे धाव घेतल्याचं कळतंय। त्यामुळे छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे। अजित पवार यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे आणि मृत्यूच्या बातमीवरती देखील अखेर शिक्कामोर्तब होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी नेमके ते 3 जण कोण आहे याचा देखील पोलिसांनी तपास करायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे हे महाराष्ट्रातले नसून तिघेही जण हे परराज्यातले म्हणजेच हरियाणा आणि यूपीतले शूटर असल्याचं देखील समोर येत असल्याचं मोठं वृत्त आहे। बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायर करणारे हे नेमके कोण आहे याचा तपास आणि उलगडा होत असतानाच दुसरीकडे त्यांची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे। सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी हरियाणा आणि यूपीतले काही शूटर असल्याचं वृत्त समोर येत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट ते रुग्णालयामध्ये दाखल झाले। तर बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायरिंग करण्यात आलेलं आहे। गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आलेली आहे। तर बाबा सिद्दीकींच्या
मृत्यू झाल्याचं आणि या गोळीनं वेध घेतल्याचं देखील आता निष्पन्न झालेलं आहे। छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे। बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायरिंग झाल्याचं वृत्त होतं आणि त्या गोळीबारामध्येच त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्या करणारे तिघे देखील पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। पोलीस या संदर्भातला अधिक तपास करताय। तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत। तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करत मुंबईकडे धाव घेतल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या झालेली आहे आणि हत्येनंतर मात्र अनेक राजकीय नेते मंडळी हे थेट रुग्णालय परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांची हत्या करणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात आहे। हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास देखील पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतील। सिद्दीकींच्या हत्येचं गँगस्टर कनेक्शनही आता समोर येत आहे। हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन या निमित्तानं उघड झालेलं आहे। तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधले हे शार्प शूटर असल्याचंही समोर येतं। ताब्यात घेतलेले शूटर हरियाणा आणि मध्य प्रदेशातले आहेत। स्वप्नील आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या हत्येसंदर्भातलं गँगस्टर कनेक्शनही समोर येत असल्याचं स्पष्ट दिसतंय। स्वप्नील, गँगस्टर कनेक्शन समोर येताना पाहायला मिळतं। एकूण विष्णू गँगचे संबंध असलेले मारेकरी आहेत ते या समाजात असल्याचं सांगण्यात येतं। मात्र एकूणच जे छातीमध्ये लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाले असल्याची माहिती समोर येते। मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय बाबा सिद्दीकी यांचा चाहता वर्ग हा आता लीलावती रुग्णालयासमोर दाखल झालेला आहे। बाबा सिद्दीकी सध्या त्यांचं जे बाबा सिद्दीकी यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत, मात्र त्यांची मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। एकूणच या ठिकाणी आता सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये ही दुःखाची लाट पसरलेली आहे, त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा आता भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकूणच या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार सुद्धा लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। अधिकृत माहिती ते सुद्धा घेताना पाहायला मिळतात। लवकरच या संदर्भातील प्रतिक्रिया हे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच देतील अशी एकंदरीत शक्यता आहे। विशालजी, नक्कीच। मात्र हे तिघेही जण जे आहेत त्यांच्या बाबतीतली काही माहिती कळू शकलेली आहे का? पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करताना दिसतंय। शूटरना नेमकं कुणी बोलावलेलं होतं, कशासाठी ही हत्या करण्यात आलेली आहे तेही समोर येताना दिसतंय का स्वप्नील? विशालजी, नक्कीच मारेकऱ्यांना 2 मारेकरी हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। इतर जे आणखी सोबत होते त्यांचा सुद्धा शोध हा पोलिसांकडून सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे हा सर्व तपास तो सुरू करण्यात आलेला आहे। बाईक स्वार होते आणि बाईक स्वार होऊन हे 2 मारेकरी आले होते आणि त्यांनी गोळीबार सुद्धा केला, अशा प्रकारची घटना आहे। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिश्नोई गँग असे संबंध या ठिकाणी बाहेर येतात। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत हे जे दागेदोरे गेले असल्याचं एकूण पाहायला मिळतं। त्यामुळे आता या तपासाला सुद्धा आता वेग आल्याचं पाहायला मिळते आणि लवकरच जे आणखी काही या संदर्भातील जे यामध्ये हल्लेखोर सहभागी आहेत, ज्यांचे कटामध्ये सहभाग आहे, त्यांना लवकरात लवकर ताब्यात आणि अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा आता सुरू झालेली आहे। या संदर्भात आता अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा आता आपण उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाणून घेऊयात। मात्र या ठिकाणी अद्याप पोलिसांकडून शोध हा सुरूच आहे आणि यामागे हत्येची कारणं काय नक्की आहेत, कोणत्या कारणांमुळे या संदर्भातील गोळीबार झालेला या संदर्भातील माहिती सुद्धा पोलीस आहेत ते जाणून घेतात आणि कसून चौकशी जे ताब्यात घेण्यात आलेले आहेत 2 मारेकरी यांच्याकडची सुरू आहे। चलजी, बरोबर आहे स्वप्नील। अशाच प्रकारे आमच्याबरोबर जोडलेले राहा। रुग्णालय परिसरातले अपडेट्स मी तुमच्याकडून घेणार आहे। तत्पूर्वी एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवरती आपण यावेळेला पाहतोय, ती म्हणजे बाबा सिद्दीकींवरती ज्या ठिकाणी फायरिंग करण्यात आलेली होती त्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहोत। दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय झालेला गोळीबार आणि तातडीनं पोलिसांनी संपूर्ण जागा त्या ठिकाणी ताब्यात घेतल्याचंही दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। गोळीबार झाल्यानंतर मात्र परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि घडल्या घटनेची सविस्तर माहिती आणि चौकशी करण्यासाठी पोलिसांनी लगेचच या जागेचा ताबा घेतलेला आहे। मुंबईतल्या वांद्रे परिसरातली झिशान सिद्दीकी यांच्या
ऑफिस समोरची ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं. हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड झालेलं आहे. ताब्यात घेतलेले शूटर हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधले आहेत. त्यांच्यावरती अशा प्रकारे गोळीबार का करण्यात आला, त्यांची हत्या का करण्यात आली, या संदर्भातलं वृत्त देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. मात्र छातीवरती गोळी लागल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि ज्या घटनास्थळी ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य केवळ लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतो. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेनंतर नेमकी काय प्रतिक्रिया त्यांनी दिलेली ती पाहूयात. ही घटना आहे आणि काय कारवाई करणार. बाबा सिद्दीकी याच्यावर गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गॅंगवार वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यासंदर्भात तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. सर 2 आरोपींना ही घटना तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर सविस्तर प्रतिक्रिया दिल्याचं आपण पाहिलं. तर आज दिवसभरामध्ये ज्या प्रकारे आपण मेळाव्यासंदर्भातल्या बातम्या पाहत होतो, रात्रीच्या वेळेला मात्र हीच घटना समोर येताना दिसते. ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरती फायरिंग करणारे 3 जण हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे असल्याचं देखील समोर येताना दिसतंय. हे परराज्यातलं कनेक्शन नेमकं काय आहे, तर 15 दिवसांपूर्वी त्यांना आलेली धमकी आणि धमकीनंतर आज झालेला हल्ला, ज्यामधून बाबा सिद्दीकी का बचावले नाही हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असल्याचं दिसतंय. रुग्णालय परिसरातले ताजे अपडेट्स, ताजी दृश्य आपण आपल्यापर्यंत देखील पोहोचवतो आहेत. अनेक राजकीय व्यक्तिमत्व तातडीनं रुग्णालय परिसरामध्ये दाखल होत असल्याचंही पाहायला मिळते. सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आल्याचं समोर आलेलं आहे. गँगस्टर कनेक्शन यातून समोर येत आहे. सिद्दीकींच्या हत्येमागं असलेले जे 3 जण आहेत ते गँगस्टर कनेक्शन असल्याचंही समोर येत आहे. हे 3 शूटर हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणचे आहेत आणि ते मुंबईमध्ये दाखल होतात कसे, बाबा सिद्दीकी यांच्या संपूर्ण नित्यकर्माची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच कशी, ते नेमके रडारवरती होते का, या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलिसही करताना पाहायला मिळतील. मात्र बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत. 2 ते 3 राऊंड फायर झाल्यानंतर मात्र त्या गोळीनं त्यांचा वेध घेतला आणि त्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झाला आणि सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये आता सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे, कारण सिद्दीकींच्या हत्येचं गँगस्टर कनेक्शन समोर आलेलं आहे. बाबा सिद्दीकींवरती गोळ्या झाडून हे 3 त्या ठिकाणाहून पसार होत असल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत या 3घांनाही आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मात्र या 3घांकडून ही हत्या करून घेण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, नेमकी यामागची कारणं काय आहेत हे देखील लवकरच स्पष्ट होताना दिसेल. छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे आणि रुग्णालय परिसरामध्ये आता विविध राजकीय नेत्यांचा राबता सुरू झाल्याचंही दिसतं. अगदी काही क्षणांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले, तर अजित पवार यांनी देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करत मुंबईकडे धाव घेतलेली आहे. तर बाबा सिद्दीकी यांच्याशी अतिशय जवळकीचं नातं असलेले आणखी एक अभिनेते ते म्हणजे सलमान खान. सलमान खान यावेळेला व्यस्त आहे, ते म्हणजे बिग बॉसच्या शूटिंगमध्ये. मात्र बिग बॉसचं शूटिंग देखील त्यांनी या निमित्तानं आता कॅन्सल केलेलं आहे आणि स्वतः सलमान खान जे आहे त्यांनी संपूर्ण शूटिंग वाइंड अप करत लवकरच त्या ठिकाणी दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्यांनी देखील तातडीनं आपलं शूट रद्द केलेलं आहे आणि ते देखील आता रुग्णालय परिसराकडे येण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. बाबा सिद्दीकी यांचं बॉलिवूडमध्ये देखील तितकंच मोठं कनेक्शन होतं. अनेक बॉलिवूड सुपरस्टार हे त्यांच्या पार्टीला येणं हे नित्याचं झालेलं होतं आणि त्यांच्याच जवळचे असलेले स्वतः सलमान खान